नमस्कार मित्रांनो. तर या मुलाखतीत माझ्यासोबत आहेत लोहा येथील प्रसिद्ध युवा इंजिनियर सिद्धांत मोरे. सिद्धांत सर, आपलं या ठिकाणी मनापासून स्वागत. नमस्कार. आज आयकॉन स्टील बिल्ड आयकॉनच्या वतीने हा उपक्रम आपण या ठिकाणी राबवलेला आहे, ठेवण्यात आलेला आहे. तर कसा होता तुमचा आतापर्यंतचा प्रवास? आतापर्यंतचा प्रवास सांगायचा म्हणजे माझं सर्व शिक्षण ते खेड्यामध्ये झालेलं आहे. आपल्याला काही मार्गदर्शन करायला कोणी नव्हतं पहिल्यापासूनच. आपण पहिलं इंजिनिअरिंग व्हावं अशी इच्छा होती, लहानपणापासूनच माझी इच्छा होती की इंजिनियर व्हायचं. त्याच्यानंतर स्वतःची इच्छा होती इंजिनियर व्हायचं, पण तेवढी काही परिस्थिती बरोबर नव्हती. त्याच्यानंतर 10वी पर्यंत शिक्षण झालं लोह्यामध्ये. शिक्षण झाल्यानंतर माझा काही नंबर लागला नाही पॉलिटेक्निकला. मग मी 12वीला ऍडमिशन घेतलं. मग 12वीला ऍडमिशन घेतल्यानंतर एक शेवटचा राऊंड राहिला होता पॉलीचा. त्याच्यामध्ये शेवटच्या राऊंड मध्ये माझा नंबर लागला. मग मी 12वी इकडची टीसी इकडे टाकली. त्यानंतर मग पॉली झाली. म्हणजे पॉलीच्या वेळेस नवीन आपण आता नांदेडमध्ये गेलात. नांदेडमध्ये गेल्यानंतर नवीन नवीन मुलं, आपल्याला तेवढं ग्रामॅटिकली इंग्लिश तेवढं येत नव्हतं. थोडं इंग्लिश यायचं. मग एका वर्षामध्ये थोडी प्रोग्रेस झाली, स्वतः सेल्फ स्टडी वगैरे सर्व करून. त्यामध्ये पॉलीमध्ये थोडं प्रावीण्य मिळवलं आणि प्रॅक्टिकली नॉलेज थोडं वाढवलं. ते झाल्यानंतर मग 2015 मध्ये बीई केली MPG नांदेडमध्ये प्रायव्हेट शिक्षणला. पहिलं मी गव्हर्नमेंटला होतो, त्याच्यानंतर बीई झाली. बीई केल्यानंतर 1 वर्ष अभ्यास करायचा निर्णय घेतला. अभ्यास केल्यानंतर अभ्यासामध्ये काही आपल्याला यश मिळालं नाही. आता माझे 1-2 मित्र आहेत, ते म्हणले अभ्यास कर, म्हणले आपण ऑफिस टाकूया. मग ऑफिस टाकण्याचा निर्णय घेतला. ऑफिस टाकण्यामध्ये कामाची एवढी धावपळ वाढली, त्या ऑफिसच्या टाइम मध्ये अभ्यासच झाला नाही. आणि थोडं जागेचा मागे पुढे, कधी पेपर आला ना रद्द व्हायचे पेपर. त्यामुळे मग नंतर आपण सुरू केलं की कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये चांगलं आहे आपलं सर्व. अशा पद्धतीने कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये. घरातून तुम्हाला कोण सपोर्ट केलं, मोटिवेट कोण केलं? मोटिवेट इंजिनिअरिंग करण्यासाठी मला कोणीही मोटिवेट केलं नाही. मी स्वतः सेल्फ मोटिवेटेड आहे. तरी पण तुमचं प्रेरणास्थान आहेत ना, आमचे काका आहेत अनिल मोरे. त्यांनी IAS पद आहे, ते सनदी अधिकारी होते. ते आहेत प्रेरणास्थान. कुठल्याही प्रकारचं जेव्हा तुम्ही बांधकाम करता तेव्हा अकुशल कामगारांकडून काम करून घेणं किती धोकादायक असं? अकुशल कामगारांकडून धोकादायक 100% धोकादायकच आहे ते काम करून घेणं. कारण ज्या ठिकाणी आता समजा सिस्मिक झोन एरिया आहे किंवा कोणता अदर ब्लॅक कॉटन साईडचा एरिया आहे, त्या ठिकाणी त्यांनी काम बरोबर करत नाही. अकुशल म्हणल्यानंतर त्यांना स्टीलची बांधी वगैरे जमत नाही, बेंडिंग जमत नाही, त्यांना अँगल वगैरे माहित नसतो. आणि कितीही आपण चांगलं स्टील जरी वापरलं आणि कोणतंही मटेरियल हेवी जरी वापरलं तरी ते काम बरोबर करत नाही. त्यामुळे ते धोकादायकच आहेत. आपल्याला कॉस्टमध्ये त्यांनी हानी करू शकतात. कामात डिफॉल्टी काम होते आणि सर्व लोक नाराज होतात आपल्यावर. क्लायंट नाराज होतो आणि मटेरियलचे क्वालिटीवाला दुकानदार नाराज होतो की आपल्या क्वालिटीमुळे घराचा खराब झाली. त्यामुळे ते अकुशल कामगार कधी धोकादायकच आहेत. सर, तुमचे 800 पेक्षा जास्त प्रोजेक्ट तुम्ही केलेले आहेत. आणि सध्या तुमचे 8 करंट मध्ये प्रोजेक्ट सुरू आहेत. जवळजवळ 3 वर्षाचा सरांना एक्सपिरियन्स आहे. तर सर, यामध्ये बरेच अडथळे आले असतील, काही आव्हानं आली असतील, तर तुम्ही त्या आव्हानांना कसं सामोरे गेलं? अडथळे भरपूर आले. आता मागच सरांनी सांगितलं की आपण गावामध्ये गेलो आणि तिथे गेल्यानंतर अरे काय इंजिनियरची काय गरज आहे, ते इंजिनियर कशाला लागतो, तुम्ही फक्त प्लॅन घ्या. आता आपण नवीन गेल्यानंतर गावामध्ये मोठमोठ्या बिल्डिंगचे कामं येतात. पहिल्या सुरुवातीला आपल्याला छोटे कामं येतात आणि मोठ्या एखादी काम आलं तर यांनी कामच केलं नाही, यांना काय माहिती आहे, थेरॉटिकल नॉलेज वाले काय काम करू शकतो आपल्या बिल्डिंगचं. असे अडथळे भरपूर येतात. पण आपण त्यांना फेस करून त्यांना दाखवले की आपण मोठमोठे प्रोजेक्ट करू शकतो. अशा पद्धतीने आपण 2-3 वर्षांमध्ये स्ट्रगल करून सर्व काम व्यवस्थित करण्याचे, म्हणजे 100% सॅटिस्फॅक्शन देण्याचा प्रयत्न केला आपण प्रत्येक क्लायंटला. तर तुम्ही बांधकाम करत असताना साहित्य निवडीविषयी कशा प्रकारची काळजी घेता? साहित्य निवडीविषयी म्हणलं तर आपल्याला जेवढे क्वालिटीचे साहित्य आहेत ते क्वालिटीला आपण प्रथम प्राधान्य देतो आणि दिलंही पाहिजे. जर साधं सामान घेतलं आणि चांगलं काम करायचं म्हणलं तर कोणतंही काम होणार नाही. आणि त्याविषयी थोडं अवेअरनेस असलंच पाहिजे. तर क्वालिटी विषयी म्हणलं तर आपलं हे स्टील झालं, आयकॉन स्टील. त्याच्यामध्ये प्रत्येक डक्टिलिटी असो, स्ट्रेंथ असो, पूर्ण प्रकारच्या याच्यामध्ये क्वालिटी आहे. म्हणजे स्ट्रेंथ नुसार सर्वात उत्तम म्हणलं तर आपलं आयकॉन स्टील आहे. त्यामुळे क्वालिटीचं कोणतंही असो साधन, सांगायची गोष्ट म्हणजे त्या चांगलंच यूज केलं पाहिजे. आपल्या कंपनीची सर्व्हिस कशी वाटते तुम्हाला? सर्व्हिस छान आहे.
प्रत्येक टेस्टिंग वगैरे आम्ही आता जालन्याला गेलो होतो, टेस्टिंग वगैरे बघितल्या, सर्व क्वेंचिंग प्रोसेस, TMT, थर्मॅक्स, तर जे नवीन नवीन आपले आलेले आहेत स्टीलचे प्रकार. आता CRS आला आहे, TMT 550D, 550DS, डक्टिलिटी स्ट्रेंथ चांगली आहे, कोरोजन रेजिस्टन्स आहे, चांगला आहे सर. प्रोजेक्ट मध्ये युज केलं, आपले 80% युज होतो सर आयकॉनचा. त्याच्यामध्ये आता ते CRS आलाय, ते नवीनच चांगला उपक्रम आहे त्याचा. ओके सर, बांधकाम करत असताना काही महत्वाच्या टिप्स तुम्ही प्रेक्षकांना सांगायचे आहेत की कुठल्या कुठल्या गोष्टींना आपण प्राधान्य दिलं पाहिजे किंवा कुठल्या कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्ही लोकांना सांगतात असं वाटतं? बांधकाम करत फर्स्ट ऑफ ऑल बांधकाम करत असते वेळेस आपल्याला पाहिजे स्टील विषयी माहिती. स्टीलची तर माहिती, स्टील कोणत्या प्रकारचं घेतलं आणि कोणतं स्टील कुठे युज करायचं. आणि सर्वात मेन उत्तम म्हणलं तर आपल्याला पाहिजे इंजिनियरचा सल्ला, ती म्हणजे स्टील डिझाईन. स्टील डिझाईन शिवाय घर बांधकामाला अर्थ नाही. आपण हेवीली स्टील वापरू किंवा ओव्हर वापरू किंवा कमी वापरू तर ते आपलं सेक्शन बॅलन्स सेक्शन होणार नाही. त्यामुळं स्टीलचं स्ट्रक्चरल डिझाईन चांगलं असलं पाहिजे. बरोबर सर, बांधकाम करत असताना रचना आणि आराखडा असणं किती महत्वाचं आहे हे लोकांना थोडंसं सांगायचं आहे. रचना आणि आराखडा, फर्स्ट ऑफ ऑल आपण रचना वगैरे करून घेतो, घराची आराखडा करून घेतो, ते फर्स्ट ऑफ ऑल महत्वाचं आहेच. कारण घर बांधकाम करते वेळेस आपण कशा पद्धतीने घर बांधलं पाहिजे, त्याची रचना कशी असली पाहिजे, त्याच्या अगोदर आपला आराखडा काढणं महत्वाचं आहे. सर्व गोष्टी रचनेवर प्री प्लॅनिंग तर ऑलरेडी जरुरीच आहे. ते झाल्याशिवाय आपलं मग नंतर काही कामाचं नाही, जर केलं नाही तर. त्याच्यामुळे आराखडा काढणं गरजेचं आहे. थँक्यू सो मच, खूप छान वाटलं. थँक्यू सर. वेळातला वेळ काढून आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. तर सिद्धांत मोरे लोह्यावरून आज या ठिकाणी आले, तर सरांनी आपल्याला खूप महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. तर आपण सर्वांनी त्या लक्षात ठेवायच्या आहेत. नक्कीच जेव्हा तुम्ही बांधकाम कराल, तुमच्या स्वप्नातलं घर जेव्हा तुम्ही पूर्ण कराल, तेव्हा तुम्हाला सरांचा एक्सपिरियन्स नक्कीच कामाला येईल. थँक्यू सो मच. थँक्यू सर.